पुण्यामधली घटना संतापजनक असल्याचं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे। आरोपीला अटक करून भर चौकात फाशी द्या अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली। घरातही मुली आता सुरक्षित नाहीत, कारण ऑनलाईन डिलिव्हरी अनेक जे आहेत ते घरांमध्ये मागितली जाते। बरेच डिलिव्हरी बॉय जे आहेत ते घरामध्ये दररोज जे आहेत ते डिलिव्हरी देण्यासाठी येत असतात। पण अशा पद्धतीच्या क्रूर घटना जर व्हायला लागल्या तर संताप येतो आणि या मुलीवर तर तिला मानसिक धक्का बसलेला आहे। तिला जो आहे तो प्रचंड त्रास होतोय। या आरोपींना तर तातडीने अटक झाली पाहिजे, पण पुण्यासारख्या शहरात अशा घटना अजिबात झाल्या नाही पाहिजेत। यासाठी आता अशा आरोपींना जे आहे ते भर चौकात फाशी देणं गरजेचं आहे। घरातही मुली आता सुरक्षित नाहीत, कारण ऑनलाईन डिलिव्हरी अनेक त्याच्या संदर्भात पोलिसांची आत्ताच माझं येताना बोलणं झालं। या सगळ्या प्रोसेसमध्ये पोलीस तपास करतात आहेत आणि खरं तर दिवसेंदिवस ह्या घटना वाढलेल्या आहेत। ही कोंढवा परिसरातली घटना आहे आपण जी सांगताय, त्याच्यामध्ये पोलिसांनी तातडीने याच्यामध्ये तपास कार्य सुरू केलेलं आहे। पण अशा घटना घडू नये याच्या पाठीमागे अजून काय आहे का हे शोधण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून होतो। पुण्यामध्ये कोंढवा परिसरात हादरवणारी घटना घडलेली आहे। एका महिलेच्या घरात डिलिव्हरी बॉयने शिरून बलात्कार केल्याची घटना घडलेली आहे। या संबंधित माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे सर आहेत। सर, कोंढवा परिसरात ही हादरवणारी घटना घडलेली आहे, नेमकी काय घटना आहे, काय घडलेलं आहे? कोंढवा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहितेचे कलम 64, 77 आणि 351 2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामधील निर्भया वय वर्ष 22 हिच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा तपास चालू असून गुन्हे शाखेची आणि आमची स्थानिक पोलीस स्टेशनची पथकं यावरती काम करत आहेत। कधी नेमकी घटना घडलेली आहे? आरोपी कुठला आहे? काय ओळख पटलेली आहे? काल रात्री सायंकाळी 7:30च्या सुमाराचा प्रकार आहे। डिलिव्हरी देण्याकरिता एक कुरिअर बॉय आला होता आणि बँकेकडून आपलं एनव्हलप आपल्याला द्यायचं म्हणून सांगितलं आणि तो स्वतःकडे पेन नाही असं सांगून सिग्नेचरसाठी पेन मागितला आणि जसे निर्भया घरामध्ये पेन घ्यायला गेल्या त्यानंतर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। स्प्रे मारला असं देखील समजतंय, चेहऱ्यावर स्प्रे मारला, त्यानंतर ती महिला बेशुद्ध पडली, अशी नेमकी घटना आहे? याबाबत आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत की काय स्प्रे वापरला का कुठलं आणखी काही उपयोग झाला याबाबत तपास करत आहोत। यामधील जो आरोपी आहे तो ओळखीतला आहे किंवा त्या भागातला आहे किंवा ज्या पीडित महिलेच्या ओळखीतला आहे का हा आरोपी, असं काही समजतंय का? याबाबत आम्ही त्या सोसायटीचे फुटेजेस त्याचबरोबर त्या ठिकाणचा टेक्निकल डाटा वगैरे घेतलेला आहे। मोबाईल वगैरे पण आम्ही स्कॅन करतोय, त्यावरून लवकरच सर्व फॅक्ट्स समोर येतील। 6:30 वाजताची घटना आहे म्हणताय सर। यावेळी त्या ज्या घरामध्ये हे सगळं अत्याचार झाला त्यावेळेस घरात कोण दुसरे नातेवाईक किंवा इतर कोणी उपलब्ध नव्हतं किंवा मग रेकी करून हा सगळा प्रकार केलाय? निर्भया आहे त्यांच्या भावासोबत त्या फ्लॅटवरती राहतात, परंतु भाऊ नुकताच गावी गेलेला होता, त्यामुळं त्या एकट्यात आता ते रेकी करून केलेलं आहे किंवा त्यांच्या ओळखीचे आहेत का याबाबत आमचा तपास चालू आहे। सोसायटीमध्ये CCTV देखील आहेत। CCTV मध्ये आरोपी दिसतोय का? नेमका ओळख पटलेली आहे का किंवा कुठल्या बाजूने निघून गेलेला आहे याबाबत काय माहिती मिळाली? CCTVच्या एंट्री एक्झिटचे फुटेजेस आम्हाला मिळालेले आहेत, त्याचं विश्लेषण चालू आहे। त्या अधिक विश्लेषणानंतर आम्ही आपल्याला निश्चित माहिती देऊ। नेमकी कशाची डिलिव्हरी करण्यासाठी तो आरोपी तिकडे आला होता? आपलं एक बँकेचं एनव्हलप आलेलं आहे आणि मॅडम रिसिव्ड द्या या विषयानं तो आलेला होता। नक्कीच आपण पाहतोय की बँकेचं इन्व्हॉल्व देण्यासाठी आरोपी जो आहे तो पीडित महिलेच्या घरामध्ये गेला आणि सही करण्यासाठी पेन नाहीये, पेन द्या अशा प्रकारची त्यांनी मागणी केली आणि त्यानंतर त्या पाठोपाठ त्या महिलेच्या घरात घुसून त्या महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडलेली आहे। पोलिसांची वेगवेगळी पथकं जी आहेत ती आरोपीचा शोध घेत आहेत। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी,